उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मैत्रिणींना, आज आपण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य शिव छत्रपती महाराजांची जयंती साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सार्थक विजय पाटील. मी इयत्ता 4थी शिकतो. शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा देतो. पाहुणे छत्रपती ते झुकल्या सणांच्या नजरा, पाहुणे छत्रपती ते झुकल्या सणांच्या नजरा, जन्मदिनी राजा तुम्हाला, जन्मदिनी राजा तुम्हाला नाव घेतात त्यांची आमची, नाव घेतात त्यांची आमची, अभिमानाने पूर्णती छाती, अभिमानाने पूर्णती छाती. असे होते आमचे शिव छत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी माता जिजाऊ यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर एक महारत्न जन्माला आले, ते म्हणजे शिव छत्रपती महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा कसा होता? एका तर बरं 1663 मध्ये लाल महाराजांचा मामा शाहिस्तेखान त्यांच्यावर शिवरायांच्या हल्ला चढवला. त्यावेळी शाहिस्तेखान कसा बसा निसटला. महाराजांनी आपल्या तलवारीने शाहिस्तेखानाची 3 बोटे छाटली. तेव्हा शाहिस्तेखान आपल्या सरदारांना म्हणाला, उस रात शिवा भोसले ने मेरी उंगलियां नहीं काटी, बल्कि मेरा घमंड और मेरी ताकत को चूर चूर कर डाला. औरंगजेब बादशाहला शिवाजी महाराजांची मृत्यूची बातमी कळाली. तेव्हा तो नमाज पढत होता. तो म्हणाला तो आपल्या डोक्यावर ताज उतरवत होता. हे खुदा, दुश्मन दिया तो कौन दिया? शिवा भोसले जैसे ए अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. मेरा दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है. शिवाजी महाराजांबद्दल स्वराज्य स्थापन नाही केले. स्वराज्यातील प्रत्येक माणसाची काळजी घेतली. शेतसारा माफ केला. स्वराज्यात कोणताही भेदभाव केला नाही. स्त्रियांना सन्मान होता, शेतकऱ्यांना मान होता. स्त्रियांना सन्मान होता, शेतकऱ्यांना मान होता. साधू संतांचा आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती राजा असण्याचा अभिमान होता. प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती असण्याचा अभिमान होता. भवानी मातेचा लेक तो महाराजांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो महाराजांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर. मुघलांचा तो बाप होता. जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला. इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले करून गेला. अशा या महान राजाला